नमस्कार, मी गिरीश निकम. गुरुपादुका दर्शन उत्सव कार्यक्रमात मी आहे आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ अभिनेते आणि सिद्धिविनायक मंदिरनाथचे माजी अध्यक्ष आदेश बांदेकर. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. आदेशजी, इथे आल्यानंतर कसा अनुभव आला? कारण आपल्या धावत्यामध्ये कुठेतरी अध्यात्माची एक झुळूक अनुभवायला आली असेल. काय अनुभव होता? या ठिकाणी आल्यानंतर पादुकांचं दर्शन आणि तेही इथलं वातावरण, इथे आल्यानंतर जी एक ऊर्जा इथे तयार झालेली आहे त्याचा म्हणजे पालखीचा भोई होता इथं. यामध्ये या वारीमध्ये आपण एक वारकरी म्हणून सहभागी होतो. इतका आनंद देणारं हे वातावरण आहे. खरंच आज तुम्ही म्हणालात तसं प्रत्येक कुटुंबाला ताण तणाव सगळंच आहे, पण त्यावरती अध्यात्माच्या माध्यमातून आज सकाळनी हे जे काही पादुका दर्शन आणि गुरुमाऊलींचं पादुका दर्शन घडवलेलं आहे, हा इतका उत्तम उपक्रम. खरंच म्हणजे आलो नसतो ना तर काहीतरी मिस केलं ह्याची जाणीव नक्की झाली असते. काहीतरी हुरहुर म्हणायला लागले असते. आणि आदेशजींनी म्हणजे सपत्नीक दर्शन घेतलेलं आहे. त्यांची पत्नी, सुविद्य पत्नी अभिनेत्री सुचित्रा देखील इथे आलेत. आपण त्यांची संवाद साधूया. सुचित्राजी, खरं तर म्हणजे पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला कशाची तरी आठवण नक्कीच झाली असेल. तुम्ही पण गुरु केलेले आहात? नाही, मी गुरु नाही. स्वामींची उपासना मी वयाच्या अगदी अक्षरशः 7व्या-8व्या वर्षापासून करते. अक्कलकोटचे स्वामी समर्थांचे त्यांच्याही पादुका इथे आलेल्या आहेत. हो, तर जेव्हा बाबाजींच्या पादुका मला दिसल्या तेव्हाच मला असं इतकं भरून आल्यासारखं झालं. म्हणजे मी नाही त्याचं वर्णन करू शकते. खूप जास्ती अनुभूती मला इथे आली. इतकी शिस्त, त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टीचं राखलं गेलेलं पावित्र्य. त्यामुळे ना तुम्ही एक त्यांच्याशी एकरूप होऊन एक छोटा संवाद साधू शकता आणि तुमच्या जे काही मनात असेल ते त्यांच्याशी बोलू शकता. इतकं सुंदर वातावरण या इथे आहे. निश्चितच इथे आल्यानंतर जो अनुभव मिळतो तर प्रत्येक नागरिकाच्या तोंडून हेच वाक्य येते की इथं आल्यानंतर मला एक आध्यात्मिक मनशांती अनुभवली. मी पुन्हा एकदा आदित्यजींकडे जातो. आदित्यजी, ह्या 18 गुरुपादुकांचं दर्शन तुम्हाला एकाच वेळी इथं मिळालेलं आहे. तर आमचा सकाळ माध्यम समूहानं या व्यासपीठाच्या माध्यमातून फॅमिली गाईड नावाचा देखील उपक्रम इथे ठेवलेला आहे. त्याच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती आता मिळाल्याच असेल. पण एकूणच तुम्हाला सध्याच्या या जो आपला धावता कुटुंबाचा हा जो वातावरण आहे, जो कुठेतरी आध्यात्मिक मार्ग निवडला तर तुमचा प्रवास हा निश्चितच सोपा होऊ शकतो. आता सुदैवाने मी बांदेकर कुटुंबात जन्माला. माझ्याकडे वडिलोपार्जितच एक आध्यात्मिक बैठक आणि परंपरा आमच्या कुटुंबाला आहे आणि त्यामुळे त्या कुटुंबाच्या आध्यात्मिक बैठकीमधूनच ते अध्यात्म बघत खरं तर आमचं वय वाढत गेलं आणि त्यामुळे मला नेहमी वाटतं की संकट ही प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक पावलोपावली येत असतात. मी तर होम मिनिस्टरच्या माध्यमातून घराघरात जात असताना घराघरातल्या माऊलींच्या चेहऱ्यावरचं हसू बघत असताना तिच्या हसण्याच्या पाठीमागचं कुठेतरी असणारं एक दुःखही अनुभवत असतो. पण तरीसुद्धा तिच्या घरात त्यावेळेला कुठेतरी कोपऱ्यात तिची अध्यात्माची बैठकसुद्धा बघायला मिळते. या ठिकाणी आल्यानंतर तसंच आहे. तुम्ही जसं म्हणालात की ॲपच्या माध्यमातून एक कुटुंबासाठी एक गाईड इतकं मोठं तयार करता आहात. या जिथे हा आध्यात्मिक बैठकीचा विचार होतो तिथेच खरं तर सगळी सकारात्मकता दिसते आणि भविष्यात त्याच्यातून काय चांगलं मिळणार याची अनुभूती येऊ लागते. त्यामुळे मला असं वाटतं की 100% की हा अध्यात्माचा हा जो मार्ग आहे नामस्मरणाचा, हा तुम्हाला मनःशांतीला कायम प्रेरणादायीच ठरतो आणि तो फार महत्त्वाचा आहे. अगदी निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले आणि होम मिनिस्टर फेम आदेशजी यांनी सपत्नीक इथं गुरुपादुकांचं दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्हाला देखील आध्यात्मिक आनंद, एक मनःशांती जर मिळवायची असेल तर वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरला तुम्हाला भेट द्यावीच लागेल. आदेशजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि सुचित्राजी, तुम्ही आमच्याशी साम टीव्हीशी संवाद साधलात सविस्तरपणे, त्याबद्दल धन्यवाद.
गिरीश निकम, साम TV न्यूज, वाशी, नवी मुंबई.